श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अधिक मासात जी स्त्री 33 वातींचा दिवा घरात लावते तिच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. नमस्कार मित्रांनो, वेणी माधव वात म्हणजे साक्षात 33 दैवी ऊर्जांचे प्रतीक असलेला दिवा. मित्रांनो, अधिक मास म्हणजेच ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, या मासात 33 वातींचे गुंफन करून लावलेला दिवा म्हणजे एक फक्त देवाची पूजा नव्हे, तर साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्याचा हा मार्ग आहे. आणि तो उपाय म्हणजे वेणी माधव वात अधिक मासात लावण्याचा अद्भुत आणि चमत्कारिक उपाय. अनेकांना या वातीबद्दल थोडीफार माहिती असते, पण तिच्या मागचं खरं कारण, खरं रहस्य, पौराणिक महत्त्व, आध्यात्मिक शक्ती आणि अधिक मासाशी असलेलं नातं फार कमी लोकांना माहिती असतं. कारण यात सांगितलेली माहिती तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि स्थिर लक्ष्मी आणू शकते. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी तुमच्या घरी सोनपावलांनी येऊ. मित्रांनो, 2026मध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत असणार आहे. हा अतिरिक्त महिना अधिक ज्येष्ठ मास म्हणून ओळखला जाईल. या काळात दान, पुण्य, भगवान विष्णूंची उपासना आणि आध्यात्मिक कार्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर शुभ कार्ये या महिन्यात लग्न, गृहप्रवेश ही टाळली जातात. मित्रांनो, हिंदू धर्मात दिवा हा फक्त प्रकाश देणारी वस्तू नाही, तर तो ईश्वरी शक्तींचं प्रतीक आहे. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात देवापुढे दिवा लावला जातो. कारण जिथे दिवा तेवत असतो तिथे देवत्व जागृत होतं, आणि जिथे देवत्व जागृत होतं तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की दिव्याची ज्योत म्हणजे अग्निदेवाचे रूप आणि वात म्हणजे जीवात्मा. तर त्यातील तूप किंवा तेल हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असते. जेव्हा भक्त मनापासून देवापुढे दिवा लावतो, तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशातून देवतांचे सूक्ष्म आशीर्वाद घरात प्रवेश करतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की इतक्या प्रकारच्या वाती असताना वेणी माधव वातीलाच इतकं श्रेष्ठ का मानलं जातं? यामागे अत्यंत गूढ आणि पौराणिक कारण आहे. वेणी माधव वात ही साधी वात नसते. ती तब्बल 33 फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. आणि हा आकडा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. कारण आपल्या शास्त्रांमध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख येतो. अनेकांना वाटतं 33 कोटी म्हणजे 33 करोड देव, पण प्रत्यक्षात मात्र 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या दैवी शक्ती. या सर्व दैवी शक्तींचं सूक्ष्म प्रतिनिधित्व या वातींमध्ये असतं. म्हणून जेव्हा ही वात घरात तेवते तेव्हा ती केवळ प्रकाश देत नाही, तर घरात दैवी ऊर्जा निर्माण करते. पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूंनी एकदा देवी लक्ष्मीला सांगितलं होतं की कलियुगात लोकांना मोठमोठे यज्ञ आणि तप करणे शक्य होणार नाही. म्हणून अशा काळात श्रद्धेने लावलेला दिवा हा 1000 यज्ञांइतका पुण्य देईल. आणि विशेषतः अधिक मासात लावलेला दिवा अनंत पटीने पुण्यदायी ठरेल. अधिक मास म्हणजे काय हे समजून घेणंही खूप आवश्यक आहे. हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेत निर्माण होणारा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, आणि त्यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण या महिन्यांचं अधिपत्य साक्षात भगवान विष्णूंनी स्वीकारलं आहे. पद्मपुराणात अशी कथा सांगितली जाते की जेव्हा अधिक मास निर्माण झाला तेव्हा इतर सर्व महिन्यांनी त्याचा अपमान केला, त्याला मलमास म्हणून हिणवलं. दुःखी होऊन तो महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, मला कोणीही मान देत नाही, सर्वजण माझा तिरस्कार करतात. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपल्या नावाने गौरवलं
आणि म्हणाले, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील आणि जो भक्त या महिन्यात पूजा, जप, दान आणि दीपदान करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. म्हणूनच अधिक मासात वेणी माधव वात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण या काळात भगवान विष्णूंची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असते आणि लक्ष्मी मातेचं सूक्ष्म आगमन प्रत्येक त्या घरात होतं जिथे भक्तिभावाने दीप प्रज्वलित केला जातो. कारण या वातीच्या प्रकाशात लक्ष्मी माता आकर्षित होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महिलांनी हा उपाय विशेषतः का करावा? यामागेही एक सुंदर आध्यात्मिक कारण आहे. स्त्रीला हिंदू धर्मात गृहलक्ष्मी मानले गेलं आहे. तिच्या हाताने केलेली पूजा, तिच्या मनातील भावना आणि तिच्या प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचतात. म्हणूनच जेव्हा घरातील स्त्री अधिक मासात मनोभावे वेणी माधव वात लावते तेव्हा त्या घरात लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य निर्माण होतं. लक्ष्मी चंचल आहे असं म्हटलं जातं, पण ज्या घरात स्त्री भक्तिभावाने दीप लावते, विष्णूंचं नामस्मरण करते, तिथे लक्ष्मी स्थिर होतेच. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की वेणी माधव वात लावताना जर स्त्रीने मनोभावे एक संकल्प केला की प्रभू माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान राहू दे, तर त्या घरातील आर्थिक संकटं हळूहळू दूर होऊ लागतात. आता जाणून घेऊया वेणी माधव या नावामागचं रहस्य. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि या पवित्र स्थळी भगवान वेणी माधवचं प्राचीन स्थान आहे. अनेक पुराणांमध्ये वर्णन येतं की भगवान विष्णू या क्षेत्रात लक्ष्मीसह सदैव वास करतात. म्हणून प्रयागराजला तीर्थराज असंही म्हटलं जातं. असं मानलं जातं की त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जन्मोजन्मीची पापं नष्ट होतात. पण प्रत्येकाला प्रयागराजला जाणं शक्य नसतं. म्हणून शास्त्रांनी घरात वेणी माधव वात लावण्याचा उपाय सांगितला. कारण या वातीमध्ये त्रिवेणी संगमाचं प्रतीक मानलं जातं. 3 नद्यांचा संगम जसा पवित्र तसंच या वातीतील 33 वातींचं एकत्र तेज अत्यंत महाशक्तिशाली मानलं जातं. संध्याकाळी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवघर स्वच्छ करावं आणि पितळ किंवा चांदीच्या समईत साजूक तुपाचा दिवा लावावा. वेणी माधव या वात तुपात पूर्ण भिजवून मगच प्रज्वलित करावी. वात लावताना मनात विष्णू आणि लक्ष्मीचा ध्यास घ्यावा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. ज्या घरात अधिक मासात रोज दिवा तेवत असतो त्या घरात वास्तुदोष कमी होतात असंही अनेक ज्योतिष आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. घरातील सततची भांडणं, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ शकतात. काही महिलांना असा अनुभव आला आहे की अधिक मासात हा उपाय केल्यानंतर घरात अचानक अडकलेले पैसे मिळाले आहेत, व्यवसायात प्रगती झाली आहे आणि सततचा खर्चसुद्धा कमी झाला. अधिक मास हा केवळ पूजा करण्याचा काळ नाही तर स्वतःला शुद्ध करण्याचा काळ देखील आहे. या महिन्यात शक्यतो खोटं बोलू नये, वाद करू नयेत, मांस, मद्य आणि तामसी गोष्टींपासून दूर राहावं, दान पुण्य करावं, गरिबांना अन्न द्यावं, गायीला चारा द्यावा, पक्ष्यांना दाणे टाकावेत. कारण अधिक मासात केलेलं प्रत्येक पुण्यकर्म अनेक पटींनी वाढून फळ देतं आणि म्हणूनच म्हणतात अधिक मासात केलेलं दीपदान जन्मोजन्मीचं कल्याण करतं. मित्रांनो, हा उपाय तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल. फक्त श्रद्धेने हा उपाय अधिक मासात नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.